तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या लाडक्या डिजिटल गाईड ग्रुप यूट्यूब चॅनलमध्ये. आणि शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे की PM किसान सन्मान निधी 2026चा हप्ता नेमका कधी येणार आहे, खात्यामध्ये कधी जमा होणार आहे, याबद्दल पुरेपूर माहिती मी सांगणार आहे. तरी तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडल्यास लाईक करा, कारण महत्त्वाची अपडेट आणि महत्त्वाचे हप्ते कधी येतील याचा तारखा मी सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. तर आपण येऊया आपल्या PM किसान सन्मान निधीच्या वेबसाईटवर. तर आपण पाहू शकता की यामध्ये दाखवलेलं आहे की 21 तारखेला 19 नोव्हेंबर 2025ला जो काही हप्ता आहे 2000 रुपयाचा तो ऑलरेडी दिलेला आहे, इन्स्टॉलमेंट 19. आता दर 4 महिन्याच्या फरकाने हा हप्ता येत असतो. म्हणजे की डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्चच्या सुरुवातीच्या हप्त्यामध्ये किंवा फेब्रुवारीच्या शेवटच्या हप्त्यामध्ये 2000 रुपये येण्याची खूप जास्त शक्यता आहे. तरी लवकरच तुमच्या खात्यामध्ये 2000 रुपयाचा हप्ता जमा करण्यात येईल. 9 करोड PM किसान आपल्या आता आहेत. त्यासाठी तुम्हाला नेमकं हप्ते आले नाही किंवा आले की नाही आणि पुढे चालू राहिली पाहिजे, यासाठी तुम्हाला KYC करणं आवश्यक आहे. तुमची जर KYC नसेल तर तुमचे पैसे बंद होऊ शकतात. आता KYC कशी चेक करायची ती मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो. तर तुम्हाला आपल्या मोबाईलच्या गुगलमध्ये जायचं आहे. तुम्ही कोणतं पण ब्राउझर वापरू शकता. गुगलवर गेल्यानंतर तुम्हाला इथं टाकायचं आहे PM किसान सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर पहिली वेबसाईट तुम्हाला दिसेल PM किसान, त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. असा इंटरफेस येईल. असा इंटरफेस आल्यानंतर तुम्हाला 2 नंबरला इथे बघा KYCचा ऑप्शन दिसेल बघा. इथे KYC ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. तिथे केल्यानंतर तुमचा आधार नंबर इथे टाकायचा आहे. तर मी आधार नंबर टाकून घेतो. आधार नंबर टाकून झाल्यानंतर तुम्हाला सर्च या बटनावर क्लिक करायचं आहे. सर्च केल्यानंतर तुम्हाला असं पॉपअप होईल की युअर KYC इज ऑलरेडी डन. तर ज्यांना पैसे येत नाहीत त्याने चेक करून घ्या. KYC ऑलरेडी डन जर म्हणत नसेल तर तुम्हाला KYC करून घ्यायचे आपल्या जवळील कोणत्याही CSC सेंटरवर जाऊन. म्हणजे यापुढे पण तुमचे येणारे हप्ते चालू राहतील. माहिती जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला खाली लाल बटनामध्ये दिलेलं आहे सबस्क्राईब बटन दाबून घ्या आणि तिथली घंटी ऑलवर सेट करून घ्या, कारण महत्त्वाच्या तारखा मी तुम्हाला सर्वात आधी आपल्या चॅनलवर देत असतो. तर हीच आनंदाची बातमी आहे.